वैष्णवीने खरंच चूक केली का? सर्वांचं म्हणणं आहे की बाळाचा तरी विचार करायला हवा होता. बाळाचा विचार करून तू असं करायला नको होतंस. पण खरंच वैष्णवीने असं करायला नको होतं का? अहो, ती एक आई होती. कोणत्या आईला आपल्या बाळाला सोडून जावंसं वाटतं? आणि तेवढ्याही एवढ्या तान्ह्या बाळाला, ज्याला फक्त आईची खूप गरज असते. तिने एक वेळेसही त्याचा विचार केला नसेल का? जी आई आपल्या मुलांना सोडून जॉबला जाते, जी आई काही दिवसांसाठी घराच्या बाहेर जाते, त्या आईचं पूर्ण लक्ष हे घराकडे असते. ती जरी शरीराने बाहेर असली तरी मनाने मात्र घरी असते की माझं बाळ काय करत असेल, माझं बाळ खाल्लं असेल का, माझ्या बाळाला कुणी रागावलं नसेल ना, माझं बाळ रडत नसेल ना, माझं बाळ झोपलं का वेळेवर, अरे मला खूप उशीर झालाय, माझं बाळ माझी वाट बघत असेल. असे असंख्य प्रश्न फक्त एका दिवसासाठी येतात. तर विचार करा, वैष्णवीच्या मनात हे प्रश्न आले नसतील का? नक्कीच आले असतील, कारण ती एक आई आहे. अशा आईला 8 दिवसापासून मारहाण होतं. 8 दिवसापासून तिचा छळ होत होता. वेगवेगळ्या पाईपनी तिला मारलं जात होतं. किती असह्य झालं असेल विचार करा. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं माहिती मिळाली की तिच्या अंगावर अशी एकही जागा नव्हती की तिथे मार नव्हता. विचार करा की तिने किती सहन केलं असेल. मृत होण्याच्या 24 तास आधी तिच्या अंगावर 15 मारलेल्या ताज्या खुणा होत्या. अहो, एक आई आपल्या बाळाला कधीच सोडत नाही. तिचा एवढा अतोनात छळ झाला की तिला हे पाऊल उचलावं लागलं. ती आई आहे मित्रांनो. तुम्ही तिला असं बोलून तिच्या आत्म्याला तरी निदान त्रास देऊ नका.